भारताला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे कार्य प्रेरणादायी. आमदार शशिकला जोल्हे. कारतगा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न. जगाच्या पाठीवर भारताला बलशाली देश बनवण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वेगवेगळ्या टप्प्यावर प्रयत्न सुरू आहे. अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवून त्या देशवासियांसाठी समर्पित करण्यात आल्या आहेत. भारत महासत्ता व सामर्थ्यशाली करण्यासाठी नरेंद्र मोदींचे कार्य सुरू आहे. अशा या महान नेत्याचा वाढदिवस लोकोपयोगी व्हावा म्हणून त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून देशभर सेवा पंधरवड्यामध्ये विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून निपाणी मतदारसंघामध्ये आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर व मॅरेथॉन स्पर्धा यासारखे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवून त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी व्यक्त केल्या. त्या कारतगा तालुका निपाणी येथे निपाणी ग्रामीण भाजप कमिटी व महावीर आरोग्य संघ निपाणी यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रमात बोलत होत्या. पुढे जोल्हे म्हणाले की आपला देश हा एकमेव देश आहे की या देशाला आई म्हटलं जातं. देशाला आदर्श बनवण्याचे कार्य मोदी करत आहेत. चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या कुटुंबापासून केली पाहिजे तरच परिवर्तन होते असे त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी प्रारंभी आरोग्य शिबिराचं उद्घाटन फीत कापून आमदार शशिकला जोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. या शिबिराचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी समस्त कारतगा ग्रामपंचायतच्या वतीनं आमदार शशिकला जोल्हे, डॉक्टर अनिल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं स्वागत मधुकर पाटील यांनी केलं. यावेळी ग्रामीण भाजप अध्यक्ष सिद्धू नराटे, माजी APMC सदस्य अरविंद खराडे, नितेश खोत यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पवन पाटील, संचालक युनुस मुल्हानी, शरद जंगटे, रमेश पाटील, चिमासू नाडगे, श्रीकांत कणंगले, कल्लाप्पा नाईक, कृषीप्रिय महिला संघाच्या उपाध्यक्षा वैशाली खराडे, मंगल कुंभार, योगिनी कुलकर्णी, देवाप्पा देवकते, राजू भदरगडे, सूरज माळी, दादासू नरगट्टे, यशवंत गावडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार श्रीकांत बन्नी यांनी मानले. कारतगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. त्यांचं कुटुंब काय म्हणून सांगितलं? वसुदैव कुटुंबकम म्हणून प्रत्येक भाषणात उल्लेख करतात. वसुदैव कुटुंब म्हणजे हे असणारं सर्व भारत हे माझं कुटुंब आहे. भारतातले सर्व आपले जनता आहे ती माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. म्हणून आमच्यासाठी 18 तास राबतात. म्हणून आज आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीनं हे जे काही मोदीजी केलंय, मोदीजींनी योजना आणली आणि हे जे काय राबवायचं काम करायला लागलोय आज तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. फक्त निपाणी मतदारसंघ नाही तर अख्ख्या देशामध्ये मोदीजींनी काय काय केलंय. 2047व्या वर्षात सालामध्ये मोदीजींचं स्वप्न आहे अख्ख्या जगामध्ये आई म्हणून संबोधन करून घेणारं देश कुठलंही नाही आहे. हाय काय कुठला? परंतु एकमेव देश आहे. ते कुठला आहे? आम्ही तुम्ही जन्माला आलेला आमचं पुण्यभूमी भारत भूमी आहे. भारत माता म्हणून म्हणतोय, भारतला आई म्हणून समजून घेतोय. ह्या आईला, भारत मातेला 2047 सालापर्यंत जगाच्या गुरुच्या सिंहासनावरती माझ्या भारत माताला पोचवण्याचं काम मोदीजी करायला सांगितलं. आधी तुमच्यापासून परिवर्तन व्हायला पाहिजे. तर